साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हॉटेल चालकासह 2 मद्यपी ग्राहकांना अटक, न्यायालयाने ठोठावला 35,000चा दंड। राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने गुरुवारी कुंभारी येथील हॉटेल भाऊसाहेब धाब्यावर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने हॉटेल चालकासह 2 मद्यपी ग्राहकांना एकूण 35,000चा दंड ठोठावला। सविस्तर वृत्त असे की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाकाच्या पथकाने सोलापूर ते कुंभारी रोडवर कुंभारी येथील हॉटेल भाऊसाहेब ढाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक रवींद्र सिद्धराम कांबळे वय 37 वर्ष हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह 2 मद्यपी ग्राहक मरगू गंगाराम पुसाळकर आणि सुनील हुच्चप्पा भाईमनी यांना अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या मॅकडॅवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 2 बाटल्या आणि काचेचे ग्लास असा 320 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गुन्ह्यातील तपास अधिकारी निरीक्षक गुलाब जाधव यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिराजदार यांनी हॉटेल चालकास रुपये 25,000 द्रवदंड ठोठावला। तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 6 महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली। तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपये दंडाची रक्कम न भरल्यास 30 दिवसाच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण 35,000 दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक आणि उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, सचिन गुटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड, आनंदराव दशवंत आणि अमित गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली।